पेन परिसरातील दुश्मी संघ आणि मजल मारली ती दुश्मी संघाने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कला 4 वेद बाप्पा माझा गणरया सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणे नमस्तुते। अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिबार मुजरा। जय जिजाऊ जय शिवराय। सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्या होताना पाहायला मिळते रतेश तांडेल। 3 षटकारांसाठी आदरणीय राकेश शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे 12 संघातील खेळाडूंसाठी। वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात। चांगला फटका एलिव्हेशन प्रॉपर पाहायला मिळालं होतं। अगदी बॅटचा फ्लो स्लो पाहायला मिळाला। तिकडे 2 धावा एकवटल्या गेल्या। त्याचबरोबर आदरणीय आरव प्रभाकर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तुषार पाटील साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज। त्याचबरोबर रोहन गावंडसाठी देखील जबरदस्त मॅच घरच्या मैदानावर खेळत असताना डाव्या हाताचा विस्फोट खेळाडू तुषार पाटील इथे मात्र चॅनल मध्ये डॉल टाकण्याचा प्रयत्न। वेगवान तेज तर्रार बॉल पाहायला मिळतोय। रितेश पलटवार करतोय। पहिला बॉलवर 2 धावा आल्या। दुसऱ्या बॉलवर डॉट खेळत असताना शांत खेळावं लागेल। घरच्या मैदानावर मैदानाचा देखील तितकाच अनुभव असताना तुषार पाटील काही आज मात्र थांबणार नाही। जबरदस्त कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय। रितेश देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। पुढचा बॉल रितेशचा इथे मात्र चांगला बॉल टाकला होता। वेगाने रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय। 1 रन सिंगल कंप्लीट चिकी सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर 15 मिनिटांचा 3 षटकांसाठी टायमिंग अलर्ट केलाय आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा कालावधी। अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल 16व्या मिनिटाला। जर जास्त वेळ घेतला प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय। उजव्या हाताचा फलंदाज विस्फोटक आणि नामवंत खेळाडू नुकताच सावल्याची स्पर्धा देवळुलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती रोहन गावंडे। फील्ड बॅटिंग डिपार्टमेंट खूप चांगलं आहे खेळाडूचं। हार्ट हिटर म्हणून ओळखला जाणारा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न। बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही। डॉट बॉलची होते सांगदा। चांगली गोलंदाजी आतापर्यंत रतेश करत असताना पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये दमदार आतापर्यंत षटक हाताळलं गेलंय। 12 पाड्याचे खेळाडू घरच्या मैदानावर खेळत असताना कुठेतरी चाचपडत खेळताना पाहायला मिळतात। पुढचा बॉल इथे मात्र वेगाने टाकला होता। प्रति उत्तर रोहन गावंडकडे नाही। डॉट बॉलची होते सांगता। डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं जाते रतेशच्या माध्यमातून। दिमागदार अशी खेळाडूला ओळखलं जातं त्यानुसार मेरिट नुसार गोलंदाजी होताना पाहायला मिळते। पहिलं षटक जरूर चालू आहे मात्र पॅव्हेलियन मध्ये देखील मशान शांतता पाहायला मिळते 12 पडाच्या। पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला फटका। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगाने अप्रतिम झेल सुटला गेलाय। प्रयत्न चांगला केला होता। निर्णय पंचांचा पाहायला मिळेल। प्रयत्न तर चांगले केले होते। 2 पंच डिस्कस करतील त्यानंतर निर्णय कळवला जाईल। रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न चालवला होता मात्र फलंदाजाला झेल बाद घोषित केलं पंचाने। मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना गावदेवी 12 पडा संघाला। रोहन गावंड बॅक टू डगआउट। दीपेश पाटील ने की आम्ही 50 धावा करू मात्र पहिल्या षटकामध्ये हवी ठरलाय तो गोलंदाजी करणारा कासरबड संघ। फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगला पाहायला मिळते। अगदी रतेशने सांगितल्याप्रमाणे गोलंदाजी देखील धारदार होताना पाहायला मिळते। सुशांत तांडेल दुसऱ्या षटकासाठी
या संघाचा प्रमुख खेळाडू आणि एक बेस्ट ऑलराऊंडर कासरवाड संघाचा म्हणून जाणला जातो। सातत्याने हा देखील खेळाडूच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहे आणि चांगला खेळाडू म्हणून त्याची देखील या कर्नाळा परिसरामध्ये ओळख राहिले। अनेक सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्याने देखील अक्षरशः गाजवल्यात। आज मात्र तुषार पाटील हे चॅलेंज आहे त्याच्या समोर। कशा लेफ्टी वर्सेस लेफ्टी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। इथे मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय। वाईट बॉल अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळेल। एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 4 या धावसंख्येवर। पहिल्याच बॉलने खराब सुरुवात होताना पाहायला मिळते। थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन तैनात केलंय। लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर तैनात केलाय। वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाडू शॉट मिड ऑन। इथे मात्र बॉल पाहावा लागेल। जबरदस्त वेगाने टाकला होता बॉल, लेग स्ट्रिकच्या वरून जाणारा ते तर्रार आतमध्ये बॉलला वलवला गेलाय। हलकासा आतमध्ये बॉल फुंकर घेऊन येताना पाहायला मिळाला। जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असणारा कासरवाड संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली आहे। इथे पुढे सरसावत कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय। प्रोटेक्शन आहेत तिकडे, एकच धाव येताना पाहायला मिळेल। दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे सुशांत तांडेलचा त्याच्या अगेन्स्ट। आता मात्र प्रतीक गावंड बूम बूम सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चांगला खेळ करावा लागेल। प्रतीक आता अशा देखील पल्लवित झाले असतील गावदेवी बारापाडा संघाच्या, ज्या अनुषंगाने हा संघ उतरलाय। घरच्या मैदानावर खेळत असताना प्रतीकचा खेळ कसा होईल, भारदार खेळ करावा लागेल। तर दुसऱ्या एंडने आतापर्यंत गोलंदाजी खूपच भारदार होताना पाहायला मिळाले। गोलंदाजी आग आहे म्हणून तर फलंदाजांवर धाक आहे असा हा गोलंदाज सुशांत तांडेल। अजून एक वेगवान टाकलेला बॉल, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळतोय। एक डॉट बॉल बारापाडा संघासाठी खूप पिछाडीवर जाऊ शकतो हा बारापाडा संघ। मात्र गोलंदाजी तर अप्रतिम होताना पाहायला मिळतंय। वंचित ठेवला जाते मोठ्या फटक्यांपासून। इथे हाफ ट्रॅकर बॉल टाकला होता, बिग हिटचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज पाहतच बसले बॉल कडे आणि येतोय अजून एक डॉट बॉल। आतापर्यंत डॉट बॉलचं समीकरण केलं तर पर्सेंटेज पाहायला गेले तर जवळजवळ 6 बॉल डॉट केलेत, म्हणजे एक षटक घरच्या मैदानावर असा खेळ होणं अपेक्षित नसेल। आता मात्र पूर्ण गावदेवी बारापाडाच्या खेम्यामध्ये मशान शांतता पाहायला मिळते। अप अँड डाऊन सातत्याने पाहायला मिळतोय आणि सारखा हा पर्सेंटेज बदलावा लागेल प्रतीकला। इथे आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रोटेक्शन बॉलच्या खाली येताना पाहायला मिळते। वर्तुळाच्या इनफिल्डच्या आतून येऊन बाहेर गेला बॉलला अडवण्यासाठी। चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय। 2 धावा येताना पाहायला मिळतील। टोटल मध्ये बदल होताना पाहायला मिळेल। 7 या आकड्यावर धावसंख्या। प्रतीक जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत अपेक्षा देखील असतील गावदेवी बारापाडा संघाच्या। बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे, विशाल आहे या संघामध्ये आणि ज्याच्या नावावर कर्नाळा परिसरातील एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर बाईक आहे। आदिवासी समाजाचा हा खेळाडू आणि चांगला खेळ त्याचा देखील सातत्याने पाहायला मिळतो। 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि स्कोअर बोर्डला धावसंख्या 1 बाद 7। तोपर्यंत ऐकूया डीजेचा सुमधुर संगीत। उंचपुरा असा हा गोलंदाज आपण पाहतोय आणि समोर देखील आघाडीला आलेला फलंदाज तुषार पाटील खेळपट्टीवर उभा आहे। या मॅचचा आनंद घेत असताना ग्रामस्थ मंडळ बारापाडा एन्जॉय करतात हा सामना। घरच्या मैदानावर अगदी चित्त थरारक सामना। धावसंख्येला लगाम अंकुश लावला गेलाय। बारापाडा संघ चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय। पहिला बॉल
श्रेष्ठ तांडेलचा वेगाने टाकला होता, कट केला तुषार पाटीलने. स्लीप मध्ये प्रोटेक्शन, गल्लीमध्ये प्रोटेक्शन आहे, तिकडे एकच धाव येताना पाहायला मिळतोय. शांत आणि संयमी यष्ट्यांच्या मागून क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळतोय. सुशांत तांडेल या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिले. सातत्याने अनेक स्पर्धा त्याने देखील अक्षरशः गाजवल्यात. प्रतीक गावंडला आता इकडून चांगला खेळ करावा लागेल, नितांत गरज आहे. 3 षटकारांसाठी राकेश शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर आरव पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे चॅनल यू मेस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय यष्टा उद्वदल्यात एक प्रमुख ट्रम्प कार्ड खेळाडूचा अर्थला दूर केलाय. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना. गावदेवी बारापाडा संघाला प्रतीक्षा स्वरूपात दुसरा. आतमध्ये दाखल झालाय दीपेश पाटील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बॅटिंग साठी पाहायला मिळतात. गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. बालाशेठ गावंड यांचे आगमन. इथे ऑन साइडला फटका, कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हरला प्रोटेक्शन, डीप मधून आलाय वेगाने, एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केली जाते. एकच धाव येताना पाहायला मिळते. संत गतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर बोर्डचा विचार केला तर धावपळकावर धावसंख्या पाहायला मिळते ती 9 धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि हे तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढचा बॉल तुषारसाठी वेगाने टाकला होता. प्रत्युत्तर देता आलं नाही तुषार पाटीलला, जो आघाडीला आलाय आणि त्याला अक्षरशः नमवलंय. आता मात्र बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कासरबड संघाची दमखम दाखवलं या स्पर्धेमध्ये. आक्रमकता आणि व्हेरिएशन सातत्याने पाहायला मिळतोय. श्रेष्ठ तांडेलचा पुढचा बॉल फुल टॉस, कव्हर मध्ये फटका, रत्तेश येतोय मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. सुटलाय अभिजित आलेले, झेल काढली, झेल सुटला गेलाय. रिव्ह्यू साठी चॅलेंज केलाय पंचांना चॅलेंज केलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत हिरामनजी भोसले सर, हाईट फॅक्टर वेस्ट साइड. हिरामन भोसले सर ऑफिशियल पंच. 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. जीवन गावंड सर, हिरामन भोसले सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः धारदार गोलंदाजी. शैलेश चव्हाण करंजा, फेअर डिलिव्हरी, योग्य निर्णय पंचांचा देखील. फुल टॉस बॉल तुषार पाटीलसाठी मेजवानी, मात्र 2च धावा. इथे मात्र खाली राहिलाय बॉल, अगदी पानबुडी सारखा यष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली ती 11. डीजे अकरा धावा. चला स्पीडअप करायचंय रतेश, फास्ट सहकार्य करायचंय. नेक्स्ट मॅच विनर विरोधात विनर. 14 मिनिटं झालेत. जर अजून एक मिनिट घेतला तर एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्रिक कालच्या दिवसात पॅनलाइज देखील केलंय या स्पर्धेमध्ये. 3 संघांना कालच्या दिवसात उशिरा आल्यामुळे पॅनलाइज केलंय. जासई संघ होता, त्यामध्ये दापोली संघ देखील होता. आता दीपेश पाटीलला अंतिम षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. घरच्या मैदानावर, याच मैदानावर
बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते सातत्याने. आज आपल्या नावाला साजेल असा खेळ करावा लागेल. तुषार पाटीलला शांत ठेवलं गेलंय. आघाडीला जो आलाय त्याच्याकडून अपेक्षा देखील भरपूर होत्या, मात्र तो देखील शांत खेळ करताना पाहायला मिळाला. अच्छा, नवीन गोलंदाज चौथ्या षटकासाठी रोशन बोंडकर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नकार दिलाय रन घेण्यासाठी तुषार पाटीलला. डॉट बॉलची होते सांगता. रोशन बोंडकर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अंतिम षटक, भैरवीचे षटक फेकत असताना दीपेश पाटील साठी सुवर्ण संधी. हितांशी अमित पाटील 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. फटका कव्हर मध्ये फसलाय आणि टिपला झेल. संपला दीपेश पाटीलचा खेळ. मोठा धक्का बॅटिंग करत असताना. भैरवीच्या षटकामध्ये ठेवला गेलाय त्याला. आणि पाहायला गेलं तर बॅटिंग लाईनअप सातत्याने आम्ही त्याला ओपनिंगला देखील पाहिलाय. आज मात्र 5व्या क्रमांकावर आलाय विशाल नाईक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. आतमध्ये वर्तुळाच्या आतमध्ये खेळाडूला घेतला जातोय. त्यानंतर कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे. इथे मात्र बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची होते सांगता. दबाव टाकलाय रोशन बोंडकरने. दमदार गोलंदाजी कासरबड संघाची प्रभावित केलं या मैदानावर. कालच्या दिवसात पाहायला गेलं तर तुरमाले संघाने प्रभावित केलं होतं वाजी संघाच्या अगेन्स्ट. इथे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय जीवन गावण सरांचा. अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळेल. 1च्या जोरावर स्कोर बोर्डला धावसंख्या 12 धावा. संयम, शांतता. घरच्या मैदानावर खेळत असताना असा खेळ होईल अशी अपेक्षा देखील नसेल. गावदेवी क्रिकेट संघ बारापाड्याच्या समर्थकांना निराशा पाहायला मिळते चेहऱ्यावर. 2 शॉट खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे लॉंग स्टॉपला बॉल चाललाय वेगाने दणदण करत. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. धावचीच्या स्वरूपात विशाल नाईकला परतावं लागतंय. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत थोडेसे आतमध्ये व्हायचंय, बाहेरच्या बाजूला व्हायचंय. कासरबटचे जे समर्थक आहेत थोडेसे आतमध्ये व्हायचंय. त्याचबरोबर उद्योगपती राकेश तांडेल यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जावे क्रीडांगणाच्या दिशेने पाहायला गेलं तर निम्मा संघ गार केलाय. बॅटिंग करत असताना गावदेवी बारापाडा संघाची घरच्या मैदानावर असा खेळ अपेक्षित नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज पाटील. अपेक्षा देखील असतील. गॅप सिलेक्शन साठी हा खेळाडू जाणला जातो आणि सातत्याने नेहमीच चांगला खेळ त्याचा देखील राहिलाय. आज मात्र घरच्या मैदानावर कसा खेळ होईल याकडे देखील अपेक्षा होतील. कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने कासरबड संघाचा. गोलंदाजी जबरदस्त. इथे फटका चांगला आहे सूरजचा, मात्र फटका फसलाय. टिपलाय झेल आणि संपलाय सूरज पाटीलचा खेळ. धक्का नंबर लागलाय.
सुंदर षटक फेकलं गेलंय. रोशन भोंडकर चर्चेत राहणार धाव जी कॅप्टनने सुरुवात केली रतेशने अगदी त्याचाच पावलाव पाऊल ठेवून आता गोल फाईनल क्लिअर करायचं होतं. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. मात्र डॉट बॉलची होते सांगता 4 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जमवली गेली ती बॅटिंग करत असताना गावदेवी बारापाडा संघाने 13 आणि 14 धावांचा पाठलाग करायचा तो टीम कासरबट 11 कासरबट संघाला. आदरणीय राकेशजी तांडेल आपल्याला विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया दुसऱ्या सत्राकडे जिकडे लक्ष देखील वेधलं असेल. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होईल याकडे देखील आता पूर्णपणे लक्ष वेधलं असेल. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. विजयी झालेला संघ दुश्मी आणि त्याच्या विरोधात विजय होणारा संघ. थँक्यू. 14 धावा करायच्या बॅटिंग करत असताना कासरबट 11 कासरबट संघाला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. बारापाडा टीमला विनंती असेल आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचे. बेलीचं बंधन आहे त्यामुळे कोऑपरेट करायचं आहे. आजच्या दिवसात तब्बल 10 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. क्वालिटी दाखवे हस्तीन दाखवे यांचं आगमन झालंय या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. सूरज म्हात्रे डोंबिवली कासरबट संघाला शुभेच्छा आल्यात. जावई देखील आहेत कासरबट गावचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट आता चांगलं करावं लागेल बारापाडा संघाला. पहिलं षटक फेकण्यासाठी गोकन आणि रतेश तांडेल दोन नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्गवर विशाल नाईकला प्राचारण करण्यात आलंय. घरच्या मैदानावर खेळत असताना क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये दीपेश पाटील आपण पाहतोय. वर्तुळाच्या आतमध्ये रोशन गावड मिड विकेट शॉर्ट मिड विकेटला गलीमध्ये रोहन शॉर्ट फाईनला सूरज. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला होता. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. डॉट बॉलची होते सांगता वेग आणि वेग प्रचंड बॉलिंग करत असताना वेग पाहायला मिळतोय. आता डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल गोलंदाजी करत असताना गावदेवी बारापाडा संघाला. तर त्याच्या अगेन्स्ट फुलटॉस बॉल इथे मात्र फटका स्क्वेअर लेगच्या वरतून चाललाय. दणदण करत चाटत पुसत गोलांट्या घेत 4 धावांसाठी नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. साहेबांचं नाव खरं तर विमानतळाला यासाठी संघर्ष केला. दादू चायनीज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. फटका कव्हरच्या रिजन मध्ये सिफर कव्हरला बॉल चाललाय. दणदण करत रोहन गावड बॉलला अडवण्याचा प्रयत्न मात्र पाहतच राहतील आणि बनतील दर्शक. 4 धावांसाठी देतोय दमदार चौकार.
वेलकम. पूर्णपणे मॅच खुली केली या दोन फटक्याने. फुल टॉस समोरच्या दिशेने दीपेश पाटील गॅप मध्ये बॉल चाललाय स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावांसाठी येतोय. वेलकम 4.